नमस्कार. मी प्राध्यापक दगडू शेख परत एकदा आपलं या ऑनलाईन टॅली लेक्चरमध्ये स्वागत करतो. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण विषय सुरू केलेला आहे स्टेजेस ऑफ फायनान्शियल अकाउंटिंग. आपण ब्रँचेस ऑफ अकाउंटिंग पाहिलेलं आहे. फायनान्शियल अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग, मॅनेजमेंट अकाउंटिंग. त्यापैकी फायनान्शियल अकाउंटिंग हे सगळ्या प्रकारच्या वर्किंग, लीगल किंवा वर्किंग ॲज पर वर्किंग पॉईंट ऑफ व्ह्यू, प्रॉफिट पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा लीगल पॉईंट ऑफ व्ह्यू सगळ्यांना फायनान्शियल अकाउंटिंग करणं कंपल्सरी आहे. त्याचे स्टेजेस आपण प्रिव्हियस लेक्चरपासून सुरू केलेले आहेत. त्यापैकी आपण पहिल्या 2 स्टेजेस पाहिलेले आहेत, जर्नल, लेजर. आज आपण पाहणार आहोत ट्रायल बॅलन्स, फायनल अकाउंट. फायनल अकाउंटमध्ये ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. फर्स्ट स्टेज पाहिलेली आहे आपण जर्नल. ट्रान्झॅक्शन घडल्याबरोबर आपण आतापर्यंत स्टेप्स पाहिलेले आहेत. फर्स्ट स्टेप आहे टाईप्स ऑफ बिझनेस. सेकंड स्टेप आहे ट्रान्झॅक्शन कोणते घडतात, कॅश कोणते ट्रान्झॅक्शन आहेत, क्रेडिट ट्रान्झॅक्शन कोणते आहेत. थर्ड स्टेप व्हाउचर कोणते आहेत आणि पार्टीज कोणत्या आहेत. त्यानंतर ट्रान्झॅक्शन घडल्यानंतर पहिल्यांदा ते ट्रान्झॅक्शन ज्या वहीमध्ये, ज्या बुकमध्ये रेकॉर्ड करण्यात येतं त्याला जर्नल असं म्हणतात. आणि जर्नलमध्ये एंट्री करण्याच्या प्रोसेसला जर्नलायझिंग असं म्हणलं जातं किंवा जर्नलायझेशन असं देखील म्हणलं जातं. तर प्रत्येक बिझनेसमॅन, अकाउंटंट 12 महिने जर्नल बुकमध्ये एंट्री करत असतो. जर्नलला ओरिजिनल बुक ऑफ एंट्री किंवा फर्स्ट बुक ऑफ एंट्री असं देखील म्हणलं जातं. त्यानंतर जर्नलमधून लेजरमध्ये एंट्री ट्रान्सफर करण्याच्या प्रोसेसला लेजर असं म्हणलं जातं. लेजरला सेकंडरी बुक ऑफ एंट्री किंवा फायनल बुक ऑफ एंट्री असं म्हणलं जातं, कारण की शेवटची एंट्री जी रेकॉर्ड होते ते लेजर या बुकमध्ये रेकॉर्ड होते. आणि लेजरमध्ये सुद्धा लेजर या वहीमध्ये सुद्धा 12 महिने रेकॉर्ड मेंटेन करणं कंपल्सरी असतं. म्हणजे जे काही व्यवसायामध्ये ट्रान्झॅक्शन घडतात, ट्रान्झॅक्शन घडल्यानंतर पहिल्यांदा त्याची एंट्री जर्नलमध्ये होते आणि त्याची फायनल एंट्री लेजरमध्ये होते. त्यानंतर थर्ड स्टेप येते ट्रायल बॅलन्स. म्हणजे ट्रान्झॅक्शन घडल्यानंतर 12 महिने ती एंट्री जर्नल या वहीमध्ये रेकॉर्ड होते. त्यानंतर जर्नलवरून लेजर पोस्टिंग होते. डे बाय डे टू डे रेकॉर्ड चेक करण्यासाठी जर्नल एंट्रीज करण्यात येतात. तर प्रत्येक अकाउंट वाईज सेपरेट स्टेटमेंट पाहण्यासाठी लेजर त्या ठिकाणी तयार करण्यात येतं. प्रत्येक अकाउंटचं वेगळं बॅलन्स पाहण्यासाठी लेजर पोस्टिंग त्या ठिकाणी करण्यात येते. इयर एंडिंग झाल्यानंतर फायनल अकाउंट करणं कंपल्सरी असतं. फायनल अकाउंट तयार करण्या अगोदर आपल्याकडे ट्रायल बॅलन्स त्या ठिकाणी बनवलं जातं. काही ठिकाणी मंथली ट्रायल बॅलन्स असतं, क्वार्टरली असतं किंवा इयरली असतं. आणि टॅलीसारख्या सॉफ्टवेअरमध्ये तर डेली ट्रायल बॅलन्स त्या ठिकाणी तयार होतं. तर the statement which is prepared to show separately the debit and credit balances of the ledger accounts on a particular date is known as trial balance. ट्रायल बॅलन्स कशासाठी बनवलं जातं? पर्टिक्युलर डेटला, मग ते मंथ असेल, क्वार्टर असेल, इयर असेल, कुठल्याही पर्टिक्युलर डेटला कोणत्या लेजरचं बॅलन्स डेबिट बॅलन्स आहे आणि कोणत्या लेजरचं बॅलन्स क्रेडिट बॅलन्स आहे याचं एक स्टेटमेंट बनवण्यात येतं. त्याला ट्रायल बॅलन्स असं म्हणण्यात येतं. ट्रायल बॅलन्स 2 किंवा 4 कॉलममध्ये त्या ठिकाणी बनवण्यात येतं. पर्टिक्युलर्स डेबिट कॉलम, क्रेडिट कॉलम किंवा पर्टिक्युलर्स डेबिट कॉलम, पर्टिक्युलर्स क्रेडिट कॉलम असे वेगवेगळ्या प्रकारचे बॅलन्सेस त्या ठिकाणी बनवण्यात येतात. याच्यामध्ये सुद्धा दोन्ही साईडची टोटल, डेबिट आणि क्रेडिट साईडची टोटल बरोबर येणं महत्त्वाचं आहे. ही जर टोटल बरोबर येत नसेल तर परत एकदा तुम्हाला लेजरमधली कॅल्क्युलेशन चेक करावे लागतील किंवा जे काही बॅलन्सेस आहेत ते बॅलन्सेस चेक करणं महत्त्वाचं आहे. ट्रायल बॅलन्स हेल्प्स इन फाइंडिंग आउट द पॉसिबल एरर्स. ट्रायल बॅलन्स इज अ समरी रेकॉर्ड ऑफ ऑल द ट्रान्झॅक्शन्स. जर्नलमध्ये डे टू डे ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड होतात. लेजरमध्ये अकाउंट वाईज प्रॉपर त्याची सेपरेटली पोस्टिंग करण्यात येते. तर ट्रायल बॅलन्सच्या माध्यमातून वर्षभरात जेवढे काही लेजर अकाउंट तयार करण्यात आलेले आहेत त्याची शॉर्ट समरी ट्रायल बॅलन्समधून तयार होते. आणि ट्रायल बॅलन्सचं डेबिट आणि क्रेडिट दोन्ही साईड मॅच झाल्या पाहिजेत तरच ट्रायल बॅलन्स ॲक्युरेट येतं. ट्रायल बॅलन्स जर मॅच होत नसेल तर लेजर पोस्टिंगमध्ये कुठं ना कुठं मिस्टेक झालेले आपल्याला लक्षात येतील. ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला, डेबिट कॉलममध्ये व्यवसायातल्या सगळे ॲसेट आणि एक्सपेन्सेसचा रेकॉर्ड डेबिट साईडला लिहिला जातो. तर ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला व्यवसायातले सगळे इन्कम आणि लायबिलिटीज यांचा रेकॉर्ड
क्रेडिट साईडला लिहिण्यात येतो आणि व्यवसायातले सगळे एक्सपेन्स, इन्कम, असेट, लायबिलिटी या सर्व लेजर्सच्या क्लोजिंग बॅलन्सचा वापर करून ट्रायल बॅलन्स तयार करण्यात येतं आणि ट्रायल बॅलन्सच्या मदतीनंच फायनल अकाउंट त्या ठिकाणी कुठलाही व्यापारी करू शकतो. फायनल अकाउंट म्हणजे तिथं नावातच या ठिकाणी म्हणलेलं आहे, फायनल अकाउंट म्हणजे शेवटचं अकाउंट. द ओनर ऑफ द बिझनेस वुड लाईक टू नो अबाउट द अल्टिमेट रिझल्ट्स ऑफ द ऑपरेटिंग द बिझनेस, दॅट इज हाऊ मच प्रॉफिट्स आर अर्नड or losses were incurred during a particular period, generally 1 year. What is the status of the business? What is the position of various assets and liabilities at the end of particular period or year? फायनल अकाउंट बनवणं का गरजेचं आहे? ओनरला व्यवसायामध्ये किती फायदा झालेला आहे, काय रिझल्ट आहे, वर्षभरामध्ये व्यवसायाला किती फायदा झालेला आहे. जनरली फायनल अकाउंट तयार करत असताना 1 वर्षाचा पिरियड लक्षात घेतला जातो. आपल्याकडं अकाउंटिंग इयर, फायनान्शियल इयर त्या ठिकाणी 1 एप्रिलला सुरू होतं आणि 31 मार्चला संपतं. कुठलाही व्यापारी 1 वर्षाचा अकाउंट त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करतो. त्या वर्षभरामध्ये व्यवसायाचं इन्कम किती झालेलं आहे, व्यवसायाचा खर्च किती झालेला आहे, व्यवसायाला फायदा झाला आहे का, व्यवसायाला नुकसान झालं आहे, व्यवसायाची प्रॉपर्टी वाढलेली आहे का कमी झालेली आहे, व्यवसायाचं देणं वाढलेलं आहे का कमी झालेलं आहे, हे सगळं फायनल अकाउंटमधून प्रत्येक व्यावसायिकाला माहिती करून घ्यायचं असतं. त्यामुळं वर्ष संपल्यानंतर म्हणजे 31 मार्चपर्यंत प्रत्येक ओनर आपल्या व्यवसायाचं फायनल अकाउंट करतो. फायनल अकाउंट केलं जातं म्हणजे नेमकं काय करण्यात येतं, तर खालील 3 रिपोर्ट तयार करण्यात येतात. पहिला रिपोर्ट असतो ट्रेडिंग अकाउंट, दुसरा रिपोर्ट असतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि थर्ड रिपोर्ट बनवण्यात येतो बॅलन्स शीट. सुरुवातीचे जे रिपोर्ट आहेत ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. पहिला जो रिपोर्ट आहे ट्रेडिंग अकाउंट, अ ट्रेडिंग अकाउंट मियरली इंडिकेट्स द रिझल्ट ऑफ बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स, ग्रॉस प्रॉफिट और ग्रॉस लॉस ऑन ट्रेडिंग विदाउट कन्सिडरिंग ॲडमिनिस्ट्रेशन, सेलिंग अँड फायनान्शियल एक्सपेन्सेस इन्कर्ड इन रनिंग द बिझनेस. ट्रेडिंग अकाउंटमध्ये काय डिस्प्ले करण्यात येतं, वर्षभरामध्ये व्यवसायामध्ये किती हजाराच्या वस्तू, किती लाखाच्या वस्तू खरेदी करण्यात आलेल्या आहेत, वर्षभरामध्ये किती परचेसचे ट्रान्झॅक्शन झालेले आहेत, कितीदा परचेस रिटर्न करण्यात आलेलं आहे, सेल्सचे ट्रान्झॅक्शन किती झालेले आहेत, कितीदा सेल्स रिटर्न झालेलं आहे, वर्षभरामध्ये व्यवसायामध्ये डायरेक्ट एक्सपेन्सेस किती प्रमाणात झालेले आहेत आणि डायरेक्ट इन्कम कोणकोणतं आहे, हे सगळं ट्रेडिंग अकाउंटमध्ये मेन्शन करण्यात येतं. म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला वर्षभरातले झालेले परचेसचे ट्रान्झॅक्शन, परचेस रिटर्नचे ट्रान्झॅक्शन, त्यासोबतच डायरेक्ट एक्सपेन्सचे ट्रान्झॅक्शन मेन्शन करण्यात येतात. तर ट्रेडिंग अकाउंटचे क्रेडिट साईडला सेल्स रिटर्न आणि डायरेक्ट इन्कमचे ट्रान्झॅक्शन मेन्शन करण्यात येतात. आणि वर्ष संपल्यानंतर इन्कम साईडची टोटल जास्त झालेली आहे का, एक्सपेन्स साईडची टोटल जास्त झालेली आहे ते पाहिलं जातं. ट्रेडिंग अकाउंटची लेफ्ट हँड साईड म्हणजे डेबिट साईड असते, त्याला एक्सपेन्सेस साईड म्हणतात, आणि ट्रेडिंग अकाउंटची राईट हँड साईड म्हणजे क्रेडिट साईड, त्याला इन्कम साईड असं म्हणलं जातं. इन्कम साईडची जर टोटल जास्त झालेली असेल तर ट्रेडिंग अकाउंटमध्ये ग्रॉस प्रॉफिट झालेलं आहे असं म्हणलं जातं. आणि जर एक्सपेन्स साईड जर मोठी झालेली असेल, एक्सपेन्स साईडची टोटल जर जास्त झालेली असेल तर ट्रेडिंग अकाउंटमध्ये ग्रॉस लॉस झालेला आहे असं कन्सिडर करण्यात येतं. फॉर एक्झाम्पल, इन्कम साईडची टोटल 20,000 आहे आणि एक्सपेन्स साईड म्हणजे डेबिट साईडची टोटल 18,000 आहे, तर या ठिकाणी ग्रॉस प्रॉफिट झालेलं आहे असं कन्सिडर करण्यात येतं. किंवा एक्सपेन्स साईडची टोटल 20,000 आहे म्हणजे डेबिट साईडची टोटल 20,000 आहे आणि क्रेडिट साईड म्हणजे इन्कम साईडची टोटल 18,000 आहे. याचा अर्थ 20,000 खर्च झालेला आहे आणि 18,000 इन्कम झालेलं आहे. याचा अर्थ व्यवसायामध्ये ग्रॉस लॉस झालेला आहे. म्हणजे इन्कम साईडची टोटल जर जास्त येत असेल तर ट्रेडिंग अकाउंटमध्ये ग्रॉस प्रॉफिट होतो आणि एक्सपेन्स साईड म्हणजे डेबिट साईडची जर टोटल जास्त होत असेल तर ग्रॉस लॉस म्हणून कॅल्क्युलेट करण्यात येतो. आणि जो काही ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस झालेला आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला त्या ठिकाणी ट्रान्सफर करण्यात येतो. लक्षात ठेवा, ट्रेडिंग अकाउंट फक्त मॅन्युफॅक्चरिंग आणि ट्रेडिंग ऑर्गनायझेशनमध्ये मोठ्या लेवलवर तयार होतं. विदाऊट ट्रेडिंग अकाउंट आपण वर्षभरातलं परचेस, सेल्स, डायरेक्ट एक्सपेन्स, डायरेक्ट इन्कम याचं कॅल्क्युलेशन करू शकत नाही.
त्याच्यामुळे प्रत्येक व्यवसायाला ट्रेडिंग अकाउंट बनवणं कंपल्सरी आहे, कारण की ते अकाउंट बनवल्याशिवाय व्यवसायाचा ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस कळणार नाही आणि एक्झॅक्ट परचेस सेल आणि त्याच्यातला फरक लक्षात येणार नाही. त्यामुळे ट्रेडिंग अकाउंट प्रत्येक अकाउंटंटला त्या ठिकाणी बनवणं गरजेचं आहे. ट्रेडिंग अकाउंटमध्ये जर फायदा झाला तर तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला म्हणजे इन्कम साईडला पाठवण्यात येतो आणि ट्रेडिंग अकाउंटमध्ये जर ग्रॉस लॉस झालेला असेल तर तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला म्हणजे एक्सपेन्स साईडला त्या ठिकाणी लिहिण्यात येतो. त्यानंतर पुढचं अकाउंट बनवण्यात येतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हेल्प्स टू ascertain the net profit earned or loss incurred during a particular period. This helps the company in monitoring and controlling the cost incurred and in improving its efficiency. In other words, the profit and loss account statement shows the performance of the company in terms of profits or losses over a specified period. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवणं प्रत्येक व्यवसायासाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण की प्रॉफिट लॉस बनवत असतानाच व्यवसायाला नेट प्रॉफिट झालेलं आहे का नेट लॉस झालेला आहे हे व्यवस्थितपणे लक्षात येतं. प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस साईड असं म्हणलं जातं आणि प्रॉफिट लॉसच्या क्रेडिट साईडला इनडायरेक्ट इन्कम साईड असं म्हणलं जातं. इन्कम साईडची जर टोटल जास्त झालेली असेल तर व्यवसायाला नेट प्रॉफिट झालेलं आहे असं कन्सिडर करण्यात येतं आणि एक्सपेन्स साईडची जर टोटल जास्त झालेली असेल तर व्यवसायाला नेट लॉस झालेलं आहे असं कन्सिडर करण्यात येतं. आणि कंपनीला जी मॉनिटरिंग किंवा कंट्रोलिंग करण्यात येते प्रत्येक कॉस्टवर ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या स्टेटमेंटवरूनच ते लक्षात येते की इवन कंपनी प्रॉफिटमध्ये आहे का लॉसमध्ये आहे. कंपनीचा परफॉर्मन्स हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमधूनच लक्षात येतो. व्यवसायाचं जर प्रॉफिट वाढत असेल तर कंपनीचा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होत जाईल. व्यवसायाचा जर नेट लॉस वाढत असेल तर कंपनीचा परफॉर्मन्स लो आहे असं लक्षात येईल. म्हणजे प्रत्येक व्यापाऱ्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवल्याशिवाय आपला व्यवसाय फायद्यामध्ये आहे का नुकसानीमध्ये आहे हे क्लिअर लक्षात येणार नाही. त्यामुळं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवणं प्रत्येक व्यवसायासाठी महत्त्वाचं आहे आणि त्यावरूनच कंपनीचा एक्झॅक्ट परफॉर्मन्स प्रत्येक व्यापाऱ्याला त्या ठिकाणी लक्षात येतो. या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये जो काही नेट प्रॉफिट जर इन्कम साईड जर जास्त झालेली असेल तर नेट प्रॉफिट तयार होतो आणि एक्सपेन्स साईड जर जास्त झालेली असेल तर नेट लॉस तयार होतो. जर नेट प्रॉफिट जर झालेला असेल तर ते बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडमध्ये कॅपिटलमध्ये ॲड करण्यात येतं आणि जर नेट लॉस जर झालेला असेल तर बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला कॅपिटलमधून लेस करण्यात येतो. याचा अर्थ असा आहे जर फायदा झाला तर तुमचं भांडवल वाढतं आणि जर नुकसान झालं तर तुमचं जे काही भांडवल आहे त्याच्यामध्ये कमतरता होते. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये जे काही प्रॉफिट किंवा लॉस असेल तो पुढे नेक्स्ट स्टेटमेंट म्हणजे बॅलन्स शीटला ट्रान्सफर करण्यात येतो. आणि लास्ट स्टेटमेंट शेवटचं स्टेटमेंट आहे बॅलन्स शीट. द बॅलन्स शीट द स्टेटमेंट ऑफ समरीज द असेट्स अँड लायबिलिटी ऑफ बिझनेस. बॅलन्स शीट काय आहे तर आपल्या व्यवसायामधले सर्व असेट आणि लायबिलिटीचं थोडक्यात समरी आहे. द एक्सेस ओव्हर लायबिलिटी इज द नेट वर्थ ऑफ द बिझनेस. द बॅलन्स शीट प्रोव्हाइड्स इन्फॉर्मेशन दॅट हेल्प्स इन असेसिंग अ कंपनी लॉंग टर्म फायनान्शियल स्ट्रेंथ अँड परफॉर्मन्स, अ कंपनीज एफिशियन्सी इन डे टू डे वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट, अ कंपनीज असेट पोर्टफोलिओ. बॅलन्स शीट हे कंपनीचं नेटवर्थ सांगण्याचं काम करते. आपल्या व्यवसायामध्ये ॲसेटचं प्रमाण किती आहे, लायबिलिटीचं प्रमाण किती आहे, दरवर्षी व्यवसायाची ॲसेट वाढत जात आहे का कमी होत आहे, लायबिलिटी वाढत आहेत का कमी होत आहेत, व्यवसायाचा परफॉर्मन्स कसा आहे, कंपनीचा ॲसेट पोर्टफोलिओ म्हणजे कंपनीचं परफॉर्मन्स स्ट्रेंथ वाढत जात आहे का कमी होत जात आहे, हे सगळं त्या ठिकाणी बॅलन्स शीटमधून लक्षात येतं. आणि बॅलन्स शीट वरूनच इन्व्हेस्टर आपल्या व्यवसायात पैसे गुंतवत असतात, ओनर जास्तीत जास्त प्रमाणात व्यवसायात पैसे आणत असतात आणि आपल्या व्यवसायाची स्ट्रॉंग पॉईंट हे फक्त बॅलन्स शीटमधून लक्षात येतात. त्याच्यामुळं बॅलन्स शीट ही कुठल्याही कंपनीसाठी खूप महत्त्वाची आहे. बॅलन्स शीटवरूनच तुमचे इन्व्हेस्टर, कस्टमर, सप्लायर किंवा कंपनीची जी ग्रोथ होते, कंपनीची जी वाढ होते ते तुमच्या बॅलन्स शीटवरून होते. बॅलन्स शीट बघितल्यानंतरच प्रत्येक व्यक्ती आपण जे स्टेक होल्डर्स रिलेटेड टू बिझनेस पाहिलेले आहेत, ओनर, सप्लायर, कस्टमर, बँक, एम्प्लॉईज, लेंडर्स, हे स्टेक होल्डर बॅलन्स शीट पाहूनच व्यवसायामध्ये येण्याचं काम करतात
किंवा बॅलन्स शीट पाहूनच व्यवसायातून बाहेर जायचं काम करत असतात. त्यामुळे बॅलन्स शीट हे आपल्या व्यवसायासाठी खूप महत्त्वाचं स्टेटमेंट आहे. आणि अ की एलिमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड वन दॅट डिस्टिंग्विशेस इट फ्रॉम द बॅलन्स शीट इज दॅट amount shown on the statement represent transaction over a period of time, while the items represented on the balance sheet show information on a specific date. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीटमध्ये काय फरक आहे? तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये पूर्ण वर्षभराचे ट्रान्झॅक्शन एका ठिकाणी दाखवले जातात. तर बॅलन्स शीटमध्ये ॲज ऑन स्पेसिफाईड डेट, एक पर्टिक्युलर तारखेला बॅलन्स शीटची पोझिशन त्या ठिकाणी लक्षात येते. आणखीन एक महत्त्वाचा फरक आहे प्रॉफिट लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. ऑल रेव्हेन्यू अँड एक्सपेन्सेस अकाउंट आर क्लोज्ड वन्स द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज प्रिपेअर्ड. द रेव्हेन्यू अँड एक्सपेन्स अकाउंट विल नॉट हॅव अन ओपनिंग बॅलन्स फॉर द नेक्स्ट अकाउंटिंग पिरियड. दुसरा एक महत्त्वाचा फरक आहे, व्यवसायामध्ये आपण 4 महत्त्वाच्या कन्सेप्ट पाहिल्या होत्या: एक्सपेन्सेस, इन्कम, असेट अँड लायबिलिटी. एक्सपेन्स, इन्कम, असेट आणि लायबिलिटी ह्या 4 महत्त्वाच्या कन्सेप्ट पाहिल्या होत्या. त्यापैकी 2 जे महत्त्वाचे कन्सेप्ट आहेत, रेव्हेन्यू आणि इन्कम आणि एक्सपेन्सेस अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवत असताना आपण एक एक्सपेन्स साईड असते आणि एक इन्कम साईड असते. इन्कम आणि एक्सपेन्स या दोघांमधला फरक जर नेट प्रॉफिट झालेला असेल तर बॅलन्स शीटमध्ये कॅपिटलमध्ये ॲड करतो, नेट लॉस झाला असेल तर कॅपिटलमधून लेस करतो. त्याच्यामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केल्यानंतर एक्सपेन्सेस आणि इन्कम अकाउंट ॲटोमॅटिकली त्या ठिकाणी क्लोज होतात. त्यामुळं ते अकाउंट क्लोज करूनच नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस बॅलन्स शीटला ट्रान्सफर करण्यात आलेला असतो. त्यामुळं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये व्यवसायातले सगळे एक्सपेन्स आणि इन्कम अकाउंट क्लोज झालेले असतात. फक्त नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस बॅलन्स शीटमध्ये येतो. त्यामुळं कुठल्याही इन्कम किंवा एक्सपेन्सेसचं कधीही ओपनिंग बॅलन्स येत नाही. तुम्ही कधीही कुठल्याही व्यवसायाचं अकाउंटिंग करताना लक्षात घ्या, ओपनिंग बॅलन्स फक्त असेट आणि लायबिलिटीचं असतं. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यवसायाची जर अकाउंटिंग सुरू करणार असताल, झिरोपासून जर अकाउंटिंग सुरू करणार असताल, तर तुम्हाला त्या व्यवसायाचं ट्रेडिंग प्रॉफिट लॉस पाहण्याची गरज नाही. फक्त तुम्हाला प्रिव्हियस इयर बॅलन्स शीट पाहावी लागेल. त्या 31 मार्च क्लोजिंग बॅलन्स शीट जर तुम्ही पाहिली तर 1 एप्रिलपासून तुम्ही कुठल्याही व्यवसायाचं अकाउंटिंग बॅलन्स शीट पाहून करू शकता. कारण की एक्सपेन्सेस आणि इन्कमचं ओपनिंग बॅलन्स नसतं. ओपनिंग बॅलन्स फक्त ॲसेट आणि लायबिलिटी. तुम्हाला जर 1 एप्रिलपासून जर एखाद्या व्यवसायाची अकाउंटिंग सुरू करायची असेल तर फक्त त्या व्यवसायाच्या जेवढे काही ॲसेट आहेत किंवा जेवढ्या काही लायबिलिटीज आहेत त्याचे ओपनिंग बॅलन्सेस जरी तुम्ही घेतले तरी त्या व्यवसायाची अकाउंटिंग तुम्ही टॅलीमध्ये व्यवस्थित सुरू करू शकता. त्याचं महत्त्वाचं कारण प्रॉफिट लॉस अकाउंट तयार झाल्यामुळं एक्सपेन्स आणि इन्कम अकाउंट क्लोज होतात, पण ॲसेट आणि लायबिलिटी अकाउंट बॅलन्स शीटमध्ये फायनल स्टेटमेंटमध्ये येतात, ते क्लोज होत नाहीत. त्यामुळं बॅलन्स शीटमध्ये ॲसेट आणि लायबिलिटीचं क्लोजिंग बॅलन्सही असतं आणि ओपनिंग बॅलन्स असतं. क्लोजिंग बॅलन्स कधी असतं? 31 मार्चला. तर 1 एप्रिलला सगळ्या ॲसेट आणि लायबिलिटीचं ओपनिंग बॅलन्स असतं. आणि याच्यावरूनच व्यवसायाला किती टॅक्स लागलेला आहे किंवा किती व्यवसायाचं परफॉर्मन्स आहे हे सगळं आपल्याला बॅलन्स शीटवरून त्या ठिकाणी लक्षात येतं. तर आपण पूर्ण स्टेजेस ऑफ फायनान्शियल अकाउंटिंग सिस्टमॅटिकली समजून सांगितलेलं आहे. स्टेजेसमध्ये पहिली स्टेज होती जर्नल, ज्याच्यामध्ये 12 महिने काम करावं लागतं. अकाउंटंटला 12 महिने जर्नल एंट्री करावे लागतात. दुसरी स्टेज होती लेजर. लेजरमध्ये सुद्धा 12 महिने लेजर पोस्टिंग त्या ठिकाणी करावी लागते. तिसरी स्टेज होती ट्रायल बॅलन्स. फायनल अकाउंट तयार करण्यासाठी ट्रायल बॅलन्स बनवणं कंपल्सरी आहे. लास्ट स्टेज होती फायनल अकाउंट. फायनल अकाउंट का बनवलं जातं? व्यवसायाचा फायदा नुकसान, ॲसेट लायबिलिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी फायनल अकाउंट बनवण्यात येतं. ट्रेडिंग अकाउंटमध्ये चा उपयोग करून ग्रॉस प्रॉफिट आणि ग्रॉस लॉस कॅल्क्युलेट केला जातो. तो पुढे प्रॉफिट लॉसला ट्रान्सफर होतो. प्रॉफिट लॉसमध्ये नेट प्रॉफिट आणि नेट लॉस कॅल्क्युलेट केला जातो. इन्कम आणि एक्सपेन्सेस अकाउंट क्लोज करून जो काही नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस झालेला आहे तो बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला कॅपिटलमध्ये ॲड किंवा लेस करण्यात येतो. आणि बॅलन्स शीटमध्ये जेवढे काही ॲसेट आणि लायबिलिटी आहे याचा रेकॉर्ड मेंटेन करण्यात येतो. 31 मार्चला यांचं क्लोजिंग बॅलन्स तयार होतं आणि नेक्स्ट इयरला म्हणजे 1 एप्रिलला ओपनिंग बॅलन्स असतं. पण मॅन्युअल अकाउंटिंग आपण येणाऱ्या लेक्चर्समध्ये मॅन्युअल अकाउंटिंग आणि कम्प्युटराइज अकाउंटिंगमध्ये नेमका काय फरक आहे ते पाहणार आहोत. तरी देखील मी थोडक्यात इथं सांगतो. मॅन्युअल अकाउंटिंगमध्ये 12 महिने हे सगळं काम अकाउंटंटला करावं लागतं, म्हणजे सर्व स्टेजेस पूर्ण करावे लागतात. 12 महिने जर्नल एंट्री करणं कंपल्सरी आहे.
12 महिने लेजर पोस्टिंग करणं कंपल्सरी आहे. ट्रायल बॅलन्स आणि फायनल अकाउंटसुद्धा बनवणं अकाउंटंटला कंपल्सरी आहे. पण कम्प्युटराइज्ड अकाउंटिंगचा सर्वात मोठा फायदा आहे की ही अकाउंटिंग करत असताना या ज्या आपण स्टेजेस पाहिलेले आहेत, या स्टेजमधलं फक्त पहिली स्टेज कंप्लीट करावी लागते, ते म्हणजे जर्नल. बरोबर आहे. कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग करत असताना फक्त जर्नल एंट्री कम्प्युटराइज्ड अकाउंटिंगमध्ये तयार कराव्या लागतात. बाकी त्याच्या पुढचं काम डायरेक्ट सॉफ्टवेअर कंप्लीट करतं. म्हणजे लेजर पोस्टिंग, ट्रायल बॅलन्स, फायनल अकाउंट हे ॲटोमॅटिकली सॉफ्टवेअर तयार करतं. त्याच्यामध्ये जे प्रोग्रामिंग करण्यात आलेली आहे त्या प्रोग्रामिंगच्या मदतीनं तुम्ही फक्त जर्नल एंट्री जर कम्प्युटराइज्ड अकाउंटिंगमध्ये केलात तर लेजर पोस्टिंग, ट्रायल बॅलन्स, फायनल अकाउंट टॅलीमध्ये तयार होतं आणि डेली तयार होतं. डेली तुम्ही लेजर पोस्टिंग पाहू शकता, डेली ट्रायल बॅलन्स पाहू शकता, डेली बॅलन्स शीट, नेट प्रॉफिट, नेट लॉस पाहू शकता. हा सगळ्यात मोठा फायदा कम्प्युटराइज्ड अकाउंटिंगचा आहे. म्हणजे मॅन्युअल अकाउंटिंगमध्ये जर्नल टू फायनल अकाउंट स्वतः मॅन्युअली करावं लागतं, तर कम्प्युटराइज्ड अकाउंटिंगमध्ये फक्त एकच स्टेप परफेक्ट करणं गरजेचं आहे, ते जर्नल एंट्री. पुढील सगळ्या स्टेप लक्षात ठेवा, ज्या स्टेपला जास्त वेळ जातो आणि ज्या स्टेप डिफिकल्ट होत्या त्याच स्टेप कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग करायचं काम करत आहे. तर याच्यातला नेमका काय फरक आहे, डिफरन्स बिटवीन कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग अँड मॅन्युअल अकाउंटिंग, हे आपण येणाऱ्या लेक्चर्समध्ये पाहणार आहोत. तर हे सर्व लेक्चर्स तुम्हाला आवडत असतील, लाईक करा, हे लेक्चर शेअर करा, तुमच्या सगळ्या फ्रेंड्स रिलेटिव्सना हे लेक्चर ऐकण्यास सांगा. आणि तुम्हाला जर काही डाऊट्स असतील, क्युरीज असतील, व्हॉट्सअप ग्रुप किंवा यूट्यूब कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता. आपण काही व्हिडिओ यूट्यूबवर देखील फ्रीमध्ये देण्यात आलेले आहेत. तुम्हाला पेड कोर्सेस जर जॉईन करायचे असतील, स्किल अकॅडमी लातूरचं मोबाईल ॲप्लिकेशन आपण लॉन्च केलेलं आहे. ते ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करून वापरायला सुरू करा. फ्री व्हिडिओ तुम्ही त्याच्यातही पाहू शकता. ज्यांना पेड कोर्सेस जॉईन करायचे आहेत त्यांना देखील 50% ते 90% आपण डिस्काउंट देतो आहे. त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये जे काही मोबाईल नंबर, कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला अधिक माहिती त्या ठिकाणी देण्यात येईल. तर क्वेश्चन असतील तर क्वेश्चन विचारा आणि सर्व जर समजलं असेल तर त्या ठिकाणी मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या. भेटूयात पुढील लेक्चरमध्ये. धन्यवाद.